नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणी योजनेचे काल बहुतेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले. 3,000 रुपयांचा हप्ता देखील आला. याच्यामध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर बहुतेक महिला या नाराज झालेल्या आपल्याला दिसत आहे. का नाराज झाल्या? कारण की ऑफकोर्स पैसे आले नाहीत. पैसे न आल्यामुळे त्या हैराण आहेत आणि म्हणूनच खाली आपल्याला कमेंटमध्ये खूप काही महिलांचे किंवा लोकांचे मेसेज देखील आले. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 14 तारखेला आम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे आणि अप्रूव्डचा मेसेज आलेल्यानंतर देखील आम्हाला या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही. ऑलरेडी आमचं EKYC झालेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला 14ला अप्रूव्डचा मेसेज आला, त्याच्यानंतर आम्ही काय केलं की आमचं जे आधार कार्ड होतं, आधार नंबर होता तो बँक खात्याशी संलग्न केला, तरी देखील पैसे आले नाही. काहींचं म्हणणं आहे आम्हाला 21 तारखेला अप्रूव्डचा मेसेज आला, आम्हाला पैसे आले नाहीत. कोणाचं म्हणणं आहे आम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला, आम्ही बँक सेटिंग केलं किंवा केलेलं होतं तरी आम्हाला पैसे आले नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये आता सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत की आम्हाला पैसे मिळतील तरी कधी. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही पैसे येतात हे डीबीटीच्या माध्यमातून येतात. सगळ्यांना क्लिअर आहे डीबीटी कसं कार्य करतं. तर डीबीटी हे डायरेक्ट आपल्याला आधार कार्ड संलग्न असलेल्या खात्यामध्ये आपले पैसे येतात. आता याच्यामध्ये बहुतेक महिलांची जी खाते आहेत ती माहेरची आहेत बघा, म्हणजे माहेरच्या आधी संलग्न करून ठेवलं आधार कार्ड, ते पैसे त्यांच्या त्या अकाउंटमध्ये केलेले असू शकतात. त्याच्यानंतर आपण इकडे आल्यानंतर अजून आपण 1-2 अकाउंट ओपन करतो आणि तिथे लेटेस्ट आपला मोबाईल नंबर देतो, जेणेकरून आपल्याला मेसेज येतो की आपल्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले, डिपॉझिट झाले. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर करतो आणि म्हणून नंतर काय होतं की त्याच्याकडे आपला जो मोबाईल नंबर असतो तो एकतर अटॅच नसतो किंवा आपण तिकडे ॲड केलेला नसतो. ओके, किंवा ॲट ए टाइम 2 ठिकाणी जर आपला नंबर असेल तर एकाचाच मेसेज येतो. अशा केसमध्ये तुम्हाला पैसे क्रेडिट झाले असेल पण तुम्हाला त्याची मेसेज आला नसेल तर तुम्ही एकदा त्या ब्रांचमध्ये किंवा त्या अकाउंटला चेक करा, ATMद्वारे असो किंवा कशाने, तिकडे तुमचे पैसे क्रेडिट झाले असतील. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे का नाही आले, तर ही जी प्रोसेस असते डीबीटीच्या माध्यमातून ही अपडेट होत असते आणि ज्यावेळेस अपडेट झाली असेल त्यावेळेस मे बी तुमचं जे काही अपडेशन तुम्ही केले होते किंवा तुम्हाला जो काही मेसेज आला असेल तो तुमचा अपडेट झाला नसेल. सो तुम्हाला पुढचा जो काही हप्ता येणार आहे तो 4,500 रुपयांचा हप्ता येणार आहे. याच्यामध्ये कुठंच असं मेन्शन नाही की मी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला किंवा 31 जुलै त्याच्यानंतर फॉर्म भरले, 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट भरले. कोणाला 14वाल्याला पैसे आले तर कोणाला 21वाल्याला पैसे आलेत, तर कोणाला 14वाल्याला पैसे देखील आले नाहीत, 21वाल्याला पैसे आलेत. सो हे मागे पुढे होत असतं. याच्यामध्ये काही घाबरण्याची गरज नाही, पैसे नक्की मिळतील. फक्त याच्या 2-3 गोष्टी आहेत, जसं की आधार प्रमाणीकरण असो किंवा तुम्ही आधीचे बँक खाते असतील ते बँक खाते चेक करा, नक्कीच पैसे येतील. जर आता आले नाही तर पुढचा जो हप्ता येणार आहे 15 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला हे 4,500 रुपयांचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल यासाठी नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.